पॉवर ऑफ पॅटर्ननी जो तुम्ही शब्द वापरलात हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल गैरसमज खूप दिसून येतात. मग याच्यामध्ये कारण काही वेगवेगळे प्रकार असतात का किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी करताना पण काही नियम असतात का, म्हणजे याच व्यवहारांमध्ये ती केली जाते याच्यात नाही केली जाते? की बँकेची कामं करायची आहेत किंवा सोसायटीची कामं करायची आहेत, टॅक्स भरायचा आहे, अशी बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्याकरता साध्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर अनरजिस्टर्ड नोटराइज पॉवर ऑफ पॅटर्न चालते. असं एखादं दस्तऐवज मला जर करायचं असेल तर त्याला एक ढोबळमानाने किती खर्च येऊ शकतो किंवा किती खर्च अपेक्षित आहे? की मी जेवढी कामं करायला सांगितलेली आहेत तेवढीच कामं पॉवर ऑफ पॅटर्न होल्डर करू शकतो. की जामीन राहायला लोक आजकाल घाबरायचे किंवा नको बाबा तुझं होम लोन आहे मी कशाला जामीन राहा, असं बऱ्याचशा केसेस येतात. तर पॉवर ऑफ अटॉर्नीच्या साईडला पण असं काही होऊ शकतं काही? कर्ज घ्यावं पण जामीन राहू नये. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल. आज आपण पॉडकास्ट करणार आहोत तेही लीगल गोष्टींवर, कारण बऱ्याच आपण काही लीगल टर्म दैनंदिन जीवनामध्ये खूप सारख्या आणि खूप प्रचंड प्रमाणात वापरतो. पण त्या नेमक्या कशा असतात, त्यांचे काय गोष्टी आहेत, कायद्याच्या कुठल्या त्या चौकटीत बसतात, त्यांना काय मिनिंग्ज आहेत, त्यांच्यासाठी काय कागदपत्र लागतात किंवा काय गोष्टी असतात, त्या लीगल आहेत, अलिगल आहेत, रजिस्टर आहेत, अनरजिस्टर आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण आज चौकशी करून घेणार आहोत. या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत ॲडव्होकेट रोहित एरंडे यांच्यासोबत. रोहित सरांबद्दल सांगायचं झालं तर रोहित सर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे मेंबर आहेत. त्याचबरोबर सिव्हिल, मेडिको लीगल, रिडेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत असतात. त्याचबरोबर बऱ्याचशा सोसायट्यांसोबत ते कन्सल्टंट म्हणूनही काम करतात. आज आपण रोहित सरांकडून जाणून घेणार आहोत पॉवर ऑफ अटॉर्नी. पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय असतं, त्याचे काय प्रकार असतात, त्याच्यामध्ये कुठले अधिकार आहेत, कुठले अधिकार नाही आहेत, त्याच्यामध्ये अधिकार कसे इन्क्लूड करायचे आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी पॉवर ऑफ अटॉर्नीसोबतच. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार रोहित सर, तुमचं गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. जनरली आत्ता मध्यंतरी असं झालं की माझा मित्र US आहे आणि त्याचा इथे फ्लॅट होता, पण त्याला तो आता रेंटने द्यायचा, कारण इतके दिवस प्रॉपर्टी ठेवून तरी काय करायचं किंवा काय होतं हे त्याला कळतच नव्हतं. मग त्याला सगळेच बोलले की रेंटनी दे, ॲटलिस्ट थोडंफार इन्कम होईल किंवा मग तुला ते आईबाबांना पाठवणं इथलं इथे ट्रान्सफर करणं पैसे सोपं जाईल. पण मग त्याला कळत नव्हतं की त्याला जर हे करायचं तर प्रत्येक वेळेस सगळ्या छोट्या छोट्या डॉक्युमेंट्सला किंवा आता साधा आपण ॲग्रीमेंट करतो भाडेतत्वाचं, त्याला पण येणं जमणार नाही. मग अशा वेळेस त्यांनी काय करावं, आणि हे सगळं बघत असताना त्याचा डोक्यात एक आलं किंवा त्याला एक टर्म आठवली, ती म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी. आणि आज आम्हाला तीच टर्म तुमच्याकडून पण जाणून घ्यायची आहे. कारण असं होतं की कुठल्याही जमिनीच्या खरेदी व्यवहारात किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप अशा वेगवेगळ्या टर्म्स येतात, त्यातलीच ही एक टर्म आहे. पण मग ती नेमकी काय असते, ती कशी असते आणि काय त्याचे सगळे यूज काय आहेत बेसिकली? पॉवर ऑफ पॅटर्ननी जो तुम्ही शब्द वापरलात हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल गैरसमज खूप दिसून येतात. तर पॉवर ऑफ पॅटर्ननी त्याला मराठीमध्ये आपण कुलमुक्त्यारपत्र म्हणतो, काही ठिकाणी वटमुक्त्यारपत्र म्हणतो. तर पॉवर ऑफ पॅटर्नचा थोडक्यात अर्थ काय की माझ्या वतीने मी जी कामं करणार आहेत ती करण्यासाठी मी कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीची केलेली नेमणूक, याला पॉवर ऑफ पॅटर्नी म्हणतात. जो पॉवर ऑफ पॅटर्नी देतो त्याला प्रिन्सिपल असं कायद्याने म्हणतात आणि ज्याला आम्ही देतो त्याला एजंट असं म्हणतात. त्यामुळे ही दोन व्यक्तींमधला हा एक प्रकारचा करारनामा असतो आणि त्यामुळे दोन व्यक्तींमधला करारनामा असल्यामुळे त्याला करारनाम्याच्या ज्या वैध गोष्टी आहेत, एखादा करारनामा वैध होण्यासाठी ज्या काही कायद्याने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या लागतात. म्हणजे काय, तर थोडक्यात दोघंही जण 18 वर्षाचे पाहिजेत, सज्ञान पाहिजेत आणि दोघांचं मानसिक संतुलन नीट पाहिजे आणि जे काही तुम्ही काम करणार आहात, ज्या कारणाकरता पॉवर ऑफ पॅटर्नी दिलेली आहे ते कायदेशीर असणं गरजेचं आहे. त्यामुळे याला आपण पॉवर ऑफ पॅटर्नी असं करणे असं म्हणतात. मग याच्यामध्ये कारण काही वेगवेगळे प्रकार असतात का किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी करताना पण काही नियम असतात का, म्हणजे याच व्यवहारांमध्ये ती केली जाते याच्यात नाही केली जात? पॉवर ऑफ पॅटर्नीचा कायदा असा आहे की पॉवर ऑफ पॅटर्नी ॲक्ट म्हणून आहे आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट झाला जो 1872 सालचा आहे. ह्या दोन्ही कायदे मिळून पॉवर ऑफ पॅटर्नीचा कायदा तयार होतो. आता पॉवर ऑफ पॅटर्नीचा प्रकार असं कायद्याने डिफाईन केलेलं नाही, पण ढोबळ मानाने किंवा आता प्रॅक्टिस जी आपण म्हणू ती स्पेशल पॉवर ऑफ पॅटर्नी आणि जनरल पॉवर ऑफ पॅटर्नी अशा दोन पॉवर ऑफ पॅटर्नीचे आपण विभाग करू. तर स्पेशल पॉवर ऑफ पॅटर्नी म्हणजे काय, तर ठराविक कामाकरता दिलेली पॉवर ऑफ पॅटर्नी असते आणि जनरल म्हणजे नानाविविध कामांचं करण्यासाठी दिलेली पॉवर ऑफ पॅटर्नी असते. आता हल्ली आपण बघतो की घरटी एक जण कोणीतरी अमेरिकेत इंग्लंडला गेलेला आहे, पालक इथे आहेत, पोरं बाहेर आहेत, किंवा
बरेच वेळेला तुम्ही जेव्हा घर खरेदी करता तेव्हा स्वतः बिल्डर तुमच्या सही करायला येत नाही, तो कोणाला तरी त्यांनी दिलेलं नेमलेला असतं. असतं. Correct. किंवा कंपन्यांमध्ये सुद्धा कामं करण्यासाठी काही हाताखालच्या लोकांना ती पॉवर दिलेली असते. याला इंग्रजीमध्ये डेलिगेशन असं म्हणतात, ओके. की माझ्या वतीने कोणीतरी काम करायला पाहिजे, त्याच्याकरता म्हणजे कामं अडू नयेत मी नाही म्हणून केलेला हा दस्ता असतो. ओके. पण मग हा दस्त करताना ॲटलिस्ट सुरुवातीला तो माणूस लागत असेल ना, का हा अनरजिस्टर्ड फॉर्मॅटमध्ये पण होतो? कारण आजकाल आपण बघतो की कुठलाही दस्त करताना किंवा कुठलंही कागदपत्र करताना आजकाल आपल्याला त्या ऑफिसला जावं लागतं, तिथे हजर राहावं लागतं आणि तिथे सगळ्या अधिकाऱ्यांसमोर साईन करावे लागते. बरोबर. आता पॉवर ऑफ अटर्नी बाबतीत कसं आहे की 2 प्रकारे करता येतं. एक अनरजिस्टर्ड किंवा आपण त्याला नोटराईज म्हणतो आणि एक रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी. जेव्हा तुम्हाला प्रॉपर्टीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे आहेत तेव्हा जर तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी द्यायची असेल तर ती रजिस्टर्ड करायला लागते आणि रजिस्टर्ड करताना दोघांनाही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाणं गरजेचं आहे. ओके. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की बँकेची कामं करायची आहेत किंवा काय सोसायटीची कामं करायची आहेत, टॅक्स भरायचा आहे, अशी बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्याकरता साध्या ₹500 स्टॅम्पवर अनरजिस्टर्ड नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी चालते. म्हणजे बँकेच्या कामांसाठी, टॅक्ससाठी, याच्यासाठी सुद्धा असते? हो, चालते ना. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय की मी तिथे नाही आहे, माझ्या वतीने कोणीतरी करणार. म्हणजे कायदा काय समजतो की मीच ती कामं केलेली आहेत. ओके. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी हा अत्यंत महत्त्वाचा दस्त आहे आणि पॉवर ऑफ अटर्नीचा कायदा असा आहे की मी जेवढी कामं करायला सांगितलेली आहेत तेवढीच कामं पॉवर ऑफ अटर्नी होल्डर करू शकतो. त्याला आम्ही कायद्याच्या बाबतीत स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन असं म्हणतो. म्हणजे मी जर एखादी कामं करायला सांगितलेली असतील तर तेवढीच तो माणूस करू शकतो. पण जी कामं मी लिहिलेली नाही आहेत याचा अर्थ मी ती कामं करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी करताना लोकांनी खूप जपून करायला पाहिजे आणि हा विचार करायला पाहिजे. तर काय झालं असतं की एकाच ओळीची पॉवर ऑफ अटर्नी झाली असती की माझ्या वतीने जे करायचं आहे ते तू कर, अशी पॉवर ऑफ अटर्नी होत नाही. त्यामुळे तुम्हाला कामं विशद करायला लागतात आणि त्यात तुम्ही एखादी काम करता येतं ह्याचबरोबर एखादं काम करता येणार नाही हे सुद्धा लिहून ठेवू शकता. मग आता जनरली आपण बघतो की टी व्ही सिरियल्स असतील, टी व्ही सिनेमाज असतील, त्याच्यामध्ये दाखवतात की माझ्या कागदपत्र तुमच्या नावावर केलेत. म्हणजे तिथे इतकं सर्रास दाखवलं जातं की फक्त सही घेतली आणि झालं आणि हे केलं. मग असं होऊ शकतं का या केसेसमध्ये? कारण टी व्ही आणि याचा आपल्या समाज जीवनावर खूप पगडा आहे आणि स्पेशली कायदा किंवा कोर्टाबद्दल लोकांना खूप असं वाटतं की तिथे ऑर्डर तारीख पे तारीख. आता टी व्हीवर जे दाखवतात ते प्रत्यक्षात होत नाही. जे प्रत्यक्षात तरुण तरुणी प्रेम करतात ते काय गाणी म्हणत हातात नाचत जात नाहीत. तसंच पिक्चरमध्ये किंवा दाखवतात तसं कोर्टात काही होत नाही. त्यामुळे कोर्टाचा सीन आणि प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा कोर्टात येता याच्यात जमीन आसमानाचा फरक. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातले काही गोष्टी सांगता की हे रजिस्टर हवं आहे पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये किंवा या गोष्टी हव्यात, मग असं कधी होऊ शकतं की काही मिसयूज होण्याचे केसेस पण आहेत किंवा मिसयूज होतीये सर्रास पॉवर ऑफ अटॉर्नी, असं दिसतं का कुठे? असं होऊ शकतं. मिसयूज कसं आहे, हा शेवटी विश्वासाचा एक भाग आहे. ओके. कुठल्याही दस्ताचा मिसयूज होऊ शकतो. पण पॉवर ऑफ अटर्नी सगळ्यात मी म्हणेन दुधारी अस्त्र असं आहे, कारण तुम्ही तिथे प्रत्यक्ष नसता पण तुमच्या वतीने जो काही व्यक्ती काम करतो ते तुम्हीच केलेलं आहे असं कायदा गृहीत धरतो. करेक्ट. त्यामुळे तुम्ही जेव्हा पॉवर ऑफ अटर्नी कोणाला तरी देता ते सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अशा माणसाला तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली पाहिजे. पॉवर ऑफ अटर्नी मगाशी म्हणून मी म्हटलं की काय करता येतं आणि काय नाही हे लिहिता येतं आणि तुमच्या वतीने त्या माणसाने जी काही कायदेशीर कामं केलेली आहेत त्याच्या सगळ्या परिणामांची जबाबदारी तुमच्यावर राहते. पण त्यांनी काही बेकायदेशीर कृत्य केली किंवा पॉवर ऑफ अटर्नीच्या स्कोपच्या बाहेर जाऊन काही कामं केली तर ती पॉवर ऑफ अटर्नी जो देतो एक्झिक्युटर किंवा ज्याला प्रिन्सिपल म्हणतो त्याच्यावरती बंधनकारक नसतं. ओके. आणि आता बऱ्याचदा असं होतं, आपण म्हणतो की जामीन राहायला लोक आजकाल घाबरायचे किंवा नको बाबा तुझं होम लोन आहे मी कशाला जामीन राहा, असं बऱ्याचशा केसेस येतात. तर पॉवर ऑफ अटॉर्नीच्या साईडला पण असं काही होऊ शकतं का की ॲज अ प्रिन्सिपल म्हणून माझे काही व्यवहार चांगले नाही आहेत किंवा माझ्या काही गोष्टी चांगल्या नाहीत हे समोरच्याला माहिती असेल तर अशा वेळेस जो घेतोय किंवा ज्याला आपण पॉवर ऑफ अटॉर्नी देतोय तो पण म्हणजे कुठल्या कायद्याच्या गोष्टींमध्ये अडकू शकतो का व्यक्ती? नाही, पॉवर ऑफ अटर्नीचं कसं म्हणजे तुम्ही कर्जाचं म्हणलं तर अशी त्या गमतीशीर एक म्हण आहे की कर्ज घ्यावं पण जामीन राहू नये. हां, म्हणजे जामीन का राहतो आपण की बँकेला आपण काय हमी देतो की ह्यांनी कर्ज फेडलं नाही तर मी फेडीन. बरोबर. त्यामुळे जामीनदार आणि कर्जदार हे
एकत्र एका लेवलवर कायद्याने धरले जातात. त्यामुळे बरेच वेळेला असंही होतं की एक वेळ कर्जदाराविरुद्ध बँकेने ॲक्शन काही घेतली नाही, पण जामीनदाराविरुद्ध घेतली. हां, त्यामुळे हा जोखीमच असते. करेक्ट. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देता आणि घेता तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की जो देतोय त्याला देतोय त्याचा विश्वास पाहिजे. ओके. कारण शेवटी विश्वास असेल तरच आपण देतो ना. आपण कुठल्याही त्रयस्थ माणसाला माझ्या वतीने काम करण्याची पॉवर ऑफ अटर्नी देत नाही. करेक्ट. त्यामुळे जबाबदारी दोघांवर असते. त्यांनी काही कायदेशीर कामं केली त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, पण त्यांनी बेकायदेशीर कामं केली म्हणजे एजंटनी माझ्या, तर ती जबाबदारी माझ्यावर नाही. मग त्याच्याकरता त्याला जबाबदार कायदेशीररित्या धरलं जाऊ शकतं. ओके. आणि जसं तुम्ही आता NRI लोकांचं पण एक्झाम्पल घेतलं, तर मग NRI लोकांसाठी कुठल्याही प्रकार असू शकतात का? काय त्यांनी कशी बनवावी? तर NRIचं असं आहे की आता मगाशी मी म्हणलं तसं की घरटी एक माणूस बाहेर असतो. बरोबर. त्यामुळे त्याच्या इथल्या प्रॉपर्ट्यांसाठी जी काही कामं करायची असतात त्याच्याकरता पॉवर ऑफ अटर्नी तर लागतेच. कारण तो काय स्वतः प्रत्यक्षात येत नाही किंवा कोणी मी ईमेल पाठवला आहे हीच माझी कन्सेंट अशी चालत नाही. करेक्ट. तर त्याच्याकरता पॉवर ऑफ अटर्नी आपण इथनं ड्राफ्ट करतो, तो तिकडे पाठवतो. ओके. त्यांनी तिकडच्या कॉन्सुलेटमध्ये जाऊन ती अपोस्टाईल करून घ्यायची, ती इकडे परत पाठवायची फिजिकल. ती इकडे आल्यावर त्याला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर लावायचा आणि ती नोटराईज करून घ्यायची आणि मग ती वापरता येते. बापरे. ओके. म्हणजे आता ही अशीच पद्धत आहे आणि असे रोज असे व्यवहार होतात. कारण बरोबर. मी मगाशी परत तेच सांगतो की हल्ली प्रॉब्लेम असा झाला आहे की आई वडील इथे राहिलेत आणि पोरं बाहेर आहेत, पण बाहेर आहेत म्हणून काही प्रॉपर्टी आपण असा वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. करेक्ट. त्यामुळे त्याच्या इफेक्टिव्ह त्याच्या सगळं बघण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी गरजेची. त्यामुळे माणूस परदेशात जरी असला तरी त्याच्याकडे आपली ही अशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी घेतली जाते आणि व्यवहार होतात. आणि आपण जी पॉवर ऑफ अटॉर्नी बोलतोय ती मला असं वाटलं की नाही आता मला मध्येच कॅन्सल करायची किंवा मला तिला पुढे कंटिन्यू नाही करायचं, तर तसं काही करायला परत त्याला कुठल्या दायऱ्यांमध्ये बसावं लागतं? पॉवर ऑफ अटर्नी एकतर असा कुठलाही दस्त नाही जो कॅन्सल होऊ शकत नाही. करेक्ट. तुम्ही त्याच्यावर इरिव्होकेबल लिहा, रिव्होकेबल लिहा. बऱ्याच वेळेला असं वाटतं कधीही रद्द न होणारं कुलमुखत्यारपत्र असं लिहिलेलं असतं. हां. असं कायद्यात कुठलाही दस्त नाही जो रद्द होऊ शकत नाही. म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीच्या केसच्या फॅक्ट्स असतात. करेक्ट. तर आता मी मगाशी म्हणलं तसं स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी असेल की जर एखाद्या पर्पज करता दिली असेल, एखाद्या कामाकरता, तर त्याच्यात असं लिहितो की हे काम कंप्लीट झालं की पॉवर ऑफ अटर्नी आपोआप रद्द होईल. किंवा तुम्ही असंही देऊ शकता की बाबा ह्या ठराविक कालावधी करता मी पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे की बाबा आजपासून 1 वर्षाच्या आत ते झालं की पॉवर ऑफ अटर्नी रद्द होते. ओके. किंवा पॉवर ऑफ अटर्नी रद्द कधी होते की लिहून देणारा किंवा घेणारा या दोघांपैकी कोणीही एक मयत झाला, एक्सपायर झाला की मयत रद्द होते. पॉवर ऑफ अटर्नी देणारा घेणारा इन्सॉल्वंट झाला किंवा मेंटली अनसाऊंड झाला तरी कायद्याने ती पॉवर ऑफ अटर्नी रद्द होऊ शकते. फक्त कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये असं तरतूद आहे की जर पॉवर ऑफ अटर्नी वापरून तुमच्या एजंटनी काही इंटरेस्ट निर्माण केला असेल प्रॉपर्टीमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा कुठली प्रॉपर्टी डेव्हलपमेंटला बिल्डरला देतो त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बरोबर आपण बिल्डरला पॉवर ऑफ अटर्नी पण देतो तुमच्या वतीने सगळी कामं करण्यासाठी. तर त्यावेळेला जेव्हा बिल्डर पैसे देतो आणि त्याचा इंटरेस्ट क्रिएट होतो, तर अशा वेळेला मग पॉवर ऑफ अटर्नी रद्द होणं अवघड असतं. ओके. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी देताना ह्या गोष्टी सगळ्या नीट बघितलं पाहिजे. आता सध्या आपल्याकडे रिडेव्हलपमेंटचं खूप वारं चालू आहे पुण्यात. बरोबर. तर त्याच्या वेळेला ही पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा त्याच्यात आम्ही लिहितो की रिडेव्हलपमेंटचं काम पूर्ण झालं किंवा त्याला मुदत असते की त्याच्यानंतर ही पॉवर ऑफ अटर्नी आपोआप रद्द समजली जाईल. कारण पॉवर ऑफ अटर्नी ही त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर अवलंबून असते. ओके. तेव्हा त्याला आम्ही को एक्झिस्टन्स म्हणतो. तर त्यामुळे कुठलाही दस्त रद्द करण्यासाठी आता इस्पेशली पॉवर ऑफ अटर्नीच्या बाबतीत हे लिहून ठेवणं खूप गरजेचं असतं की तुम्हाला कुठल्या कारणासाठी दिलेली ती कारण झाल्यावर रद्द होईल का अमुक एक कारण अमुक एक पिरियड संपल्यावर रद्द होईल. हे प्रत्येक पॉवर ऑफ अटर्नीवर प्रत्येक केसप्रमाणे बदलेल. अशा काही केसेस आहेत का सर जिथे ही रद्द नाही झाली किंवा एखाद्या आता समजा एखादं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट असेल, पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड असेल, आता कायदा कसा आहे की कुठलंही रजिस्टर्ड दस्त हा एकतर त्या दोन पार्टी एकमेकांमध्ये समोरासमोर बसून दुसऱ्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी रद्द करू शकतात किंवा कोर्टाच्या आदेशाने रद्द होते. ओके. पण जर पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड असेल तर केवळ पब्लिक नोटीस दिली किंवा मी नोटीस दिली की आजपासून तू माझ्यासाठी काम करायचं नाहीस, तर असं होणं थोडं अवघड आहे. त्यामुळे मग त्याला माझ्या दृष्टीने तुम्हाला परत कोर्टात दावाच करायला लागेल की ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी रद्द करावी आणि पॉवर ऑफ अटर्नी होल्डरनी आता माझ्या वतीने काम करू नये.
आपण हे सगळं बोलतोय, पण मग ह्याच्यासोबत असंही विचारायला आवडेल की एजंटला डेलिगेशन्स करता येतात का? म्हणजे त्याला पण दुसऱ्याला पॉवर ऑफ अटॉर्नी ट्रान्सफर करता येते का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपण मराठीत चाकाराला पड चाकार अशी एक म्हण आहे ओके. की मी एखाद्याला माझ्या वतीने काम करायला नेमलं, हां. त्यांनी दुसऱ्याला नेमलं, दुसऱ्याने तिसऱ्याला नेमलं, तिसऱ्याने चौथ्याला नेमलं, हे अनएंडिंग होईल. ओके. त्यामुळे त्याला कायद्याने आम्ही सब डेलिगेशन असं म्हणतो. ओके. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ प्रिन्सिपलप्रमाणे सब डेलिगेशन हे अलाउ होत नाही शक्यतो, आणि ते करूही नये. नाहीतर ते तुमच्यावर कंट्रोलच राहणार नाही. बरोबर. तुम्ही जर सब डेलिगेशनची पॉवर दिली तर ती कुठपर्यंत जाईल हे तुम्हाला कळणार नाही, आणि जो शेवटचा माणूस काम करतोय तो तुमच्यासाठीच करतोय असं धरलं जाईल. करेक्ट. त्यामुळे शक्यतो मी जेव्हा एखाद्याला माझ्या वतीने कामाला नेमतो, तुम्ही त्यालाच नेमलेलं आहे. बरोबर. तुम्ही कसं आहे, पॉवर ऑफ अटॉर्नी दोन व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तीला देऊ शकतात. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मुलगा आई आणि वडील दोघांनाही पॉवर ऑफ अटॉर्नी देतो. म्हणजे आयदर ऑर दोघं एका वेळेला काम करू शकतात. आणि असं देणं पण आम्ही हल्ली सजेस्ट असं करतो की आता सिनियर सिटीजन आहेत सगळे, बऱ्याच वेळेला त्यांना आता वयोमानाप्रमाणे जमत नाही, तर हल्ली आम्ही असं सजेस्ट करतो आमच्या पक्षकारांना की तुम्ही तुमची पॉवर ऑफ अटॉर्नी मुलांना देऊन ठेवा. ओके. की तुमच्या वतीने जी काही कामं करायची आहेत ती मुलं वेळ आल्यावर करू शकतील. म्हणजे हे रिव्हर्स पण करता येते. जर मला माझ्या बाबांचं किंवा आईची पॉवर ऑफ अटॉर्नी हवी आहे, तर त्यांची काही कामं आहेत ती मला करता येते. हो, त्याला काही पोरच आई वडिलांना देऊ शकतात असं नाही. कायद्याने मी काय सांगितलं, 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती. करेक्ट. आलं लक्षात. त्यामुळे आता हल्ली आम्ही असं सांगतो की आई वडिलांना वयोमानाने जर जमत नसेल आणि तुम्ही वेळीच पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन ठेवली, उद्या दुर्दैवाने ते बेडरिडन झाले आणि त्यांचं एकट्याच बँकेत खातं आहे आणि पैसे काढता आले नाहीत, करेक्ट, तर ती प्रोसिजर खूप वेगळी आहे की ते कधी शुद्धीत येणार, त्यांचा हात कधी चालणार. त्याच्याऐवजी जर तुम्ही ऑलरेडी पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन ठेवलेली असेल ते व्यवस्थित असताना, तर त्यांच्या वतीने तुम्ही कामं करू शकता. करेक्ट. हल्ली मी सिनियर सिटीजन किंवा 70च्या पुढच्या लोकांना आम्ही हा नक्कीच सल्ला देतो, आणि आमच्या बऱ्याच पक्षकारांनी अशी पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली आहे आणि मुलांना देऊन ठेवलेली आहे. बरोबर. ती जेव्हा गरज येईल तेव्हा पोरं वापरतील. आता सामान्य पण त्याच्यामध्ये एक आहे की विश्वास पाहिजे. करेक्ट. मला तिथेच यायचं होतं सर, की आता सामान्यतः असं बऱ्याचदा होतं की पॉवर ऑफ अटॉर्नी दिली म्हणजे मालकी मिळाली का, किंवा आता म्हणजे बऱ्याच घरांमध्ये असतं, तुम्हाला जाणवत असेल की अरे आता आम्ही होतोय पण तुम्हाला द्यायचंच आहे, पण आम्ही गेल्यावर तुमचं होणार, आत्ताच कशाला. मग असं जर कुणाचा प्रश्न असेल तर मालकी अधिकार कितपत असतात? नाही, आता पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे खरेदी खत करण्यासाठी दिलेली पॉवर ऑफ अटॉर्नी, ओके, आणि पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजेच खरेदी खत, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. आता तुम्ही जर बघितलं असेल तर साधं उदाहरण घेऊ, ज्या मोठमोठ्या स्कीम होतात डेव्हलपमेंटच्या, तर तिथे जेव्हा बिल्डर तुमच्यावर ॲग्रीमेंट करतो, तर बिल्डरनी कोणाला तरी पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली असते त्यांच्या ऑफिसमधल्या माणसाला, जे मी मगाशी सांगितलं. तर ही खरेदी खत करण्यासाठीची दिलेली पॉवर ऑफ अटॉर्नी. ओके. म्हणजे होतं काय की खरेदी खतावर बिल्डरची सही असते. पण बरेच वेळेला असं झालं की इस्पेशली दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश इथे काही वर्षांपूर्वी पॉवर ऑफ अटॉर्नीमुळे खूप गैरप्रकार झाले. ओके. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सूरज लॅब इंडस्ट्रीजचं एक जजमेंट आहे फेमस, त्याच्यात असं स्पष्टपणे सांगितलं की असे पॉवर ऑफ अटॉर्नी वापरून खरेदी खत होत नाही. म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी हेच खरेदी खत होत नाही असं मला म्हणायचं. ओके. पॉवर ऑफ अटॉर्नी वेगळी आणि खरेदी खत वेगळं. करेक्ट. मी तुम्हाला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली म्हणजे मी तुम्हाला मालकी हक्क नाही दिलेला, बरोबर. मी तुम्हाला माझ्या वतीने काम करण्याचे पॉवर दिले. त्यामुळे लोक कधी कधी काय करतात, सगळेच पैसे घेतात आणि म्हणतात आम्ही तुम्हाला पॉवर ऑफ अटॉर्नी देतो, म्हणजे तुम्ही मालक झालात. तसं नाही आहे. मालकी हक्क वेगळा, पॉवर ऑफ अटॉर्नी वेगळी. पण तुम्ही जर पॉवर ऑफ अटॉर्नी दिला असेल की माझ्या मिळकतीचं खरेदी खत करण्याचे पण अधिकार मी तुला दिलेले आहेत, तर मग ते खरेदी खतच करायला लागतं आणि मग मालकी हक्क मिळतो. केवळ पॉवर ऑफ अटॉर्नी दिल्याने मालकी हक्क मिळत नाही. ओके. पण मग असंही बघितलं मी काही काही ठिकाणी, पॉवर ऑफ अटॉर्नी दाखवून आपण एखाद्या व्यक्तीची सही करतो आणि त्या व्यक्तीतर्फे ते खरेदी खत असतं, तर ते एक्सेप्टेबल आहे. हो. कारण बऱ्याच असं होतं ना, जमिनीच्या व्यवहारांमध्ये किंवा अशा काही शेतीच्या केसेसमध्ये आपण आजी आजोबांची किंवा कोणाची तरी पॉवर ऑफ अटॉर्नी आणतो आणि ती कोर्टात दाखवतो आणि ह्याचा अगेन्स्ट मला हे आहे. पण याच्यामध्ये थोडासा काळा बाजार किंवा एखाद्याला फसून पॉवर ऑफ अटॉर्नी घेण्यासारखे केसेस होऊ शकतात का? मग कोर्ट हे असं ठिकाण आहे ना की जिथे लोकांचे मुखवटे गळालेले असतात असे. कारण काय आम्ही जे जग बघतो ते खऱ्या गोष्टी आमच्यासमोर अशा येतात. तर एक उदाहरण मला जरूर सांगावंसं वाटेल की फसवणुकीचं,
की कसं लोकांनी सह्या करण्याआधी खात्री करायला पाहिजे ओके. आणि इथे नातं आणि व्यवहार याची गल्लत करून चालत नाही. करेक्ट. तर आमच्याकडे एक आजोबा आले 90 वर्षाचे होते. तर ते असे तेव्हा खूप रडत असे उदास होऊन आलेले होते. तेव्हा आम्ही त्यांचे कागद बघितले. त्यांची केस अशी होती की त्यांची 3 मुलं अमेरिकेत होती. ओके. ती तिथे सेटल्ड होती. एक मुलगी इथे होती जी त्यांचं सगळं बघायची. त्यांची बायको आधीच गेलेली होती. तर एक दिवस ते म्हणले मला मुलीनी कुठेतरी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नेलं की बाबा तुमची पॉवर ऑफ अटर्नी मी घेते, कारण आता तुमचं वय झालं आहे, तुम्हाला काय सगळीकडे जाता येत नाही, सह्या करता येत नाहीत, तर मी आता तुमच्या वतीने कामं करते. तर वडील म्हणले ठीक आहे, आता मुलगी म्हणते ती बघतीये तर मी पॉवर ऑफ अटर्नी देतो. ते म्हणले मी गेलो, सह्या करून आलो आणि 5-6 महिन्याने जेव्हा म्हणले प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आलं ते बघितलं तर मी उडालोच, कारण माझं नाव जाऊन माझ्या मुलीचं नाव आलं. तर मी तिला म्हटलं अगं कसं काय नाव आलं? ती म्हणली काहीतरी तिने उडवाउडवीची उत्तरं दिली, म्हणून मला शंका आली. ते आजोबा म्हटले. मग ते आमच्याकडे आले. मग आम्ही जेव्हा कागद काढले तेव्हा असं लक्षात आलं की ती जेव्हा पॉवर ऑफ अटर्नी म्हणून करायला वडिलांना घेऊन गेली होती, प्रत्यक्षात तिने ते बक्षीसपत्र करून घेतलं. ओके. आणि बक्षीसपत्र एकदा केल्यावर ती मालकी ट्रान्सफर झाली, ती मुलगी मालक झाली. त्यामुळे हा आजोबांना प्रचंड मोठा धक्का होता की 90व्या वर्षी आपल्याला मुलींनी फसवलं. त्यामुळे मग मी जसं म्हणतो की नात्यामध्ये बऱ्याच वेळेला असे धक्के बसतात आणि त्यांनी अशी अक्कल येते जी मुठभर बदाम खाऊन पण येत नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण ज्यांच्यावर विश्वास टाकतो तेच आपल्याला दगा देतात, असं आपण व्यवहारात इकडे तिकडे बघतो. हा अनुभव आपल्याला प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी कमी जास्त प्रमाणात आलेला असतो. त्यामुळे सांगण्याचा उद्देश असा की कुठल्याही कागदावर सही करण्याआधी तो वाचा आणि मग सही करा. नक्कीच. आणि ते खरंच आहे सर की बऱ्याच आपल्याला असं बघायला मिळतं की जे जवळचे असतात तेच आपलं हे करतात. जसं आपण बऱ्याचदा म्हण पण म्हणतो की केसानेच गळा कापल्यासारखं आहे. पण यासोबतच अजून एक विचारायला मला आवडेल की नवरा बायको हे कायद्याने पॉवर ऑफ अटॉर्नी धारकच असतात का? नाही, असं नाही आहे. नवरा बायको हे जरी असले तरी कायम लक्षात ठेवा की त्या 2 स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यांना कायदेशीर स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचे हक्क, अधिकार, स्वभाव हे सगळे वेगळे आहेत. जरी एक त्यामुळे नवरा बायको म्हणून असले म्हणून ते एकमेकांचे कायदेशीर पॉवर ऑफ अटर्नी होल्डर होत नाहीत. ओके. जनरली आपण असं बघतो की कुठलाही व्यवहार करताना दोघांच्या नावावर फ्लॅट असतात, किंवा आता त्याच्यात सुद्धा लोकांना असं वाटतं की पहिलं नाव नवऱ्याचं म्हणजे तो आधी मालक, जास्तीचा मालक, आणि दुसरं नाव बायकोचं म्हणजे ती कमीची मालक. असं काही नसतं. जेवढी नावं तेवढे हक्क, तेवढे समान हक्क. ओके. त्यामुळे जरी नाव नवऱ्याचं पहिलं असलं म्हणून त्याला काही जास्त अधिकार नाही आहेत. इक्वल, फक्त ते कधीतरी कोणाचे तरी नाव पहिलं दुसरं येणारच आहे ना, 1, 2, 3 नंबर प्रमाणे तुम्ही लिहिणार आहात. बरोबर. त्यामुळे नवरा बायको काय एकमेकांचे कायदेशीर पॉवर ऑफ अटर्नी होल्डर असे होत नाहीत. तुम्ही एकमेकांना ते द्यायला लागतं. कुठलीही पॉवर ऑफ अटर्नी ही लिखित असायला लागते. ओरल पॉवर ऑफ अटर्नी असत नाही. आलं लक्षात. म्हणजे उद्या जरी मला जाऊन काही व्यवहार करायचे आहेत माझ्या वाईफच्या बिहाफ ऑफ, तर ते तिने मेन्शन केलेले असतात ऑन द डॉक्युमेंट, नाहीतर मला ते कळता येणार नाहीत. नक्कीच. नाही, त्याच्याकरता तुम्हाला बायकोनी पॉवर ऑफ अटर्नी देणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि कायदेशीर व्यवहारांसाठी पण पॉवर ऑफ अटॉर्नी करणं गरजेचं आहे का? मला म्हणजे कुठले कोर्टामध्ये जायचं आहे, कोर्टात काही गोष्टी करायच्या, तर त्याच्यासाठी त्या कुठली पॉवर ऑफ करतात ना. आता खूप वेळेला करतात की कायदेशीर व्यवहार म्हणजे कोर्ट कामासाठी जर तुम्हाला म्हणायचं असेल, करेक्ट, तर केस दाखल करण्यासाठी किंवा माझ्यावर कोणी केस केली असेल तर ती डिफेंड करण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी रेग्युलरली दिली जाते. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं की पॉवर ऑफ अटर्नी नीट करायला लागते, ती नीट तज्ज्ञ वकिलांकडनं करून घेणं का गरजेचं असतं? कारण पॉवर ऑफ अटर्नीमध्ये काय काय कामं करता येतात हे त्याची जंत्री दिलेली असते. त्याच्यामध्ये पार आपल्या ट्रायल कोर्टापासून ते माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जे काही कोर्ट कामाचे तुम्हाला करायला लागेल, दावा दाखल करणे, दावा कैफियत देणे, ॲफिडेव्हिट देणे, पुरावा देणे साक्षीवर, प्रतिज्ञापत्र घेऊन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात लिहिलेल्या असतील तरच तुम्ही देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला साक्ष द्यायची असेल तर कायद्याने देता येते. पण आता सुप्रीम कोर्टाने 2005 सालीच बोजवानी वर्सेस इंडसइंड बँक ह्या केसमध्ये हे सेटल लॉ केलेला आहे की मला जर वैयक्तिक नॉलेज असेल तरच मी साक्ष देऊ शकतो माझ्या प्रिन्सिपलच्या वतीने. म्हणजे एखादी 50 वर्षापूर्वीची घडलेली घटना आहे आणि मी तुम्हाला आज पॉवर ऑफ अटर्नी दिली आणि तुमचं वय 40 आहे आज, तर तुम्हाला त्याचं नॉलेज नाही आहे पर्सनल. त्यामुळे हा पुढे कोर्टामध्ये तुमची साक्ष ग्राह्य धरायचे की नाही हा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे असे खूप याला बरेचसे कंगोर आहेत. हे सगळे आपल्याला इथे शेअर करणं अवघड आहे. नक्कीच. प्रत्येक केस वेगळी असते. पण ढोबळ मानाने मी सांगतोय की
पर्सनल नॉलेज असेल, वैयक्तिक माहिती असेल, तर तुम्ही एजंट म्हणून पॉवर ऑफ अटर्नीच्या वतीने साक्ष दिलेली ग्राह्य धरली जाते. नाही, नक्कीच सर. कारण प्रत्येक केस वेगळी असते, त्याच्यानुसार जसं तुम्ही म्हणाल त्याचे कंगोरे वेगळे असणार आहेत, त्याच्या दिशा वेगळ्या असणार आहेत आणि ते सॉल्व्ह करायचे तुमचे तरीके वेगळे असणार आहेत. पण आता एवढं सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की असं एखादं दस्तऐवज मला जर करायचं असेल तर त्याला एक ढोबळमानाने किती खर्च येऊ शकतो किंवा किती खर्च अपेक्षित आहे? खर्च मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं, जर ब्लड रिलेशनमध्ये पॉवर ऑफ अटर्नी असेल तर कायद्याप्रमाणे ती 500 रुपयाच्या ह्याच्यावर रजिस्टर होते. ओके. जेव्हा बाकीच्या व्यवहाराकरता बिल्डर वगैरे जेव्हा हे व्यवहार असतात तेव्हा त्यांचे पॉवर ऑफ अटर्नी स्टॅम्प ड्युटी रेग्युलर भरायला लागतात. ओके. पण डॉक्टरांची फी वेगळी असते, तसं प्रत्येक वकिलाची फी वेगळी असते आणि नक्कीच किती सर. काम करायला लागतंय, बरोबर. किती क्लिष्ट डॉक्युमेंट आहे याच्यावरती फी बदलते. नक्कीच. त्यामुळे तुम्ही जसं आपण एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो तसं तुम्ही तज्ज्ञ वकिलांकडे जाऊन हे करणं सोयीचं आहे. कारण याला एक लक्षात घ्या की ह्याच्यासाठी येणारा खर्च हा कायमच तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूच्या तुलनेत अत्यंत कमी असतो. ओके. त्यामुळे तुम्ही जर चुकलात, तुम्ही नीम हकीम खतरा जान म्हणतात की तुम्ही इंटरनेटवरून कॉपी करून काही केलं तर त्याचे जे काही फायदे तोटे होतील ते तुम्हालाच भोगायला लागतील. नक्कीच. पण आता ज्यावेळेस आपण पॉवर ऑफ अटॉर्नी बोलतो की आपण आता वकिलांची फी जसं तुम्ही म्हणाल नक्कीच ती डॉक्टर गणित जसं बदलतात तसं त्यांची फीही बदलत असेल. पण मी जर एखादी पॉवर ऑफ अटॉर्नी करतो आणि त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि ते सगळं भरतोय तर मग काही लोकांना असा पण प्रश्न पडत असेल ना की एवढे सगळे पैसे देऊन मग डायरेक्टली खरेदी किंवा असं काही केलेलं काय वाईट आहे? किंवा बऱ्याचशा आता बिल्डरच्या केसेसमध्ये सुद्धा आपण बघतो की पॉवर ऑफ अटॉर्नी द्यावी लागते. मग त्यावेळेस आत्ता पण एकदा स्टॅम्प ड्युटी भरायची, नंतर परत खरेदी खत करताना पण स्टॅम्प ड्युटी भरायची. मग अशा केसेसमध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी टाळू शकतो का आपण? एक लक्षात घ्या, पॉवर ऑफ अटर्नी द्यायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. ओके. म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने करता येते, करावीच. एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते, यात फरक आहे. बरोबर. म्हणजे लग्नाचं वय झाल्यावर लग्न करता येतं, म्हणजे लग्न करायलाच पाहिजे असा कायदा नाही. नक्कीच. तसंच पॉवर ऑफ अटर्नी प्रत्येकाने दिली घेतलीच पाहिजे असा कायदा नाही. ही सोय आहे आणि ही प्रत्येकाने आपापल्या गरजेप्रमाणे करायचे की नाही हे ठरवायचं. ओके. जर तुम्ही अदरवाईज तुम्हाला स्वतःहूनच प्रत्येक डॉक्युमेंटला जाणं अपेक्षित आहे, पण ते तुम्हाला जाणं शक्य नसेल म्हणून ही कायद्याने दिलेली मधली तरतूद आहे. आणि जर आपण एल्डरली लोकांबद्दल बोलत होतो, मला असं आठवलं की जर मला माझ्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसाठी किंवा त्या गोष्टींसाठी काही पॉवर ऑफ अटॉर्नी करायची असेल तर करता येते का? किंवा तिथे काही वेगळे सेक्शन्स आहेत का? हा चांगला प्रश्न आहे. कारण आता याला डॉक्टरांसाठी असं नाही, त्याला आपण लिव्हिंग विल असं म्हणतो. ओके. हा आता खरं तर सगळ्यांनी माहिती करून घेण्याचा विषय आहे की विल आणि लिव्हिंग विल याच्यात फरक काय. की विल म्हणजे आपण माझ्या मृत्यूनंतर माझ्या मिळकतीची जी व्यवस्था करायची त्याच्याकरता केलेलं डॉक्युमेंट असतं. बरोबर. ते विल सगळ्यांना माहिती, त्याला आपण मृत्यूपत्र, इच्छापत्र काही म्हणतो. लिव्हिंग विल म्हणजे काय, तर प्रत्येकाला अशी इच्छा असते मला सुखाचं मरण यावं, की मी असा खुर्चीत बसलोय आणि गेलोय, अशी प्रत्येकाची इच्छा असते. बरोबर. आपल्या इच्छेवर ते काय अवलंबून नसतं. कोणाला कोणाचं मरण कुठे ते परमेश्वराला माहिती. तर पण लिव्हिंग विल हे असा एक आता दस्ता आहे की थोडक्यात सोप्या शब्दात की बाबा मला शरीरात नळ्या खुपसून मरायचं नाही आहे. म्हणजे माझ्यावर खूप व्हेंटिलेटर लावलं आहे, डॉक्टर प्रयत्न करतायत, रिस्पॉन्स येत नाहीत, पैसा चालला आहे, निदान होत नाही, किंवा निदान झालंय पण तो आता आजार बरा होत नाही आहे, हाच मार्ग आहे. हां, तर अशा वेळेला ते होणारे उपचार कमी करण्यासाठी, हळूहळू टेपर डाऊन करण्यासाठी जे एक डॉक्युमेंट म्हणतात त्याला लिव्हिंग विल म्हणतात, त्याला ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह असं म्हणतात. ओके. हे तुम्ही तुमच्या हयातीत करून ठेवायचं असतं. ते आता नवीन सुप्रीम कोर्टच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही नोटराईज करून ठेवू शकता आणि त्याची एक कॉपी तुमच्या डॉक्टरकडे दिली जाते, आणि तुम्ही त्याला 2 साक्षीदार लागतात. एक कॉपी तुम्ही त्याच्यात एक गार्डियन नेमू शकता, त्याच्याकडे असते. आणि आता काही ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंटप्रमाणे त्यांनी एक कॉर्पोरेशनला एक सेल स्थापन करायला सांगितलं आहे, त्यांच्याकडे ही कॉपी दिली जाते. थोडक्यात काय की जिथे एक्सेप्शनल केस असते, मी मगाशी सांगितलं तसं, की जिथे आता उपचार करून उपयोग नाही आहे, करेक्ट, त्या ठिकाणी उपचार कमी करत आणणं ह्याच्याकरता केलेली ही सोय आहे. ओके. जे आता खूप महत्त्वाचा, म्हणजे याचा अर्थ हा इच्छा मरण आहे असं नाही, म्हणजे बटन बंद केलं आणि तुमचा आता श्वास थांबला असं ह्यात अभिप्रेत नाही आहे. तो कायदा अजून आपल्याकडे आलेला नाही आहे. पण ह्यांनी कसं आहे, थोडक्यात टेपर डाऊन करून आणणं, किंवा तुम्हाला सोप्या शब्दात
तुमचं दुःख शरीराला होणारं पेन किलरवर ठेवणं आणि तुम्हाला जे काही उगीच जो मोठमोठ्या ट्रीटमेंट चालू आहेत खर्चिक असतात त्या बऱ्याच वेळा, बरोबर. त्या न करता शांतपणे तुम्ही हळूहळू तुमच्या शेवटच्या प्रवासाकडे जावं याच्याकरता केलेली ही तरतूद आहे. आता ह्याच्यात सुद्धा काही मी लिहिलंय उद्या माझा हात मोडलाय म्हणून काय ती कोणी ट्रीटमेंट बंद करणं असं आलं होत लक्षात. नाही. Correct. याच्यात शेवटी डॉक्टरांचा एक चमू असणार आहे, डॉक्टरांची टीम असते, त्याच्यात फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट असं ते मिळून ते निर्णय घेतात आणि याच्यामध्ये चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत. एक कमिटी असते, दुसरी कमिटी असते, त्याच्यात काही वाद झाला तर मॅटर हायकोर्टापर्यंत जाऊ शकता आणि हायकोर्ट काही याच्यामध्ये निर्णय देतं की बाबा या माणसाच्या या इच्छापत्राप्रमाणे वैद्यकीय इच्छापत्राप्रमाणे ट्रीटमेंट कमी करावी की नाही. ओके. पण त्याच्यात अशी पॉवर ऑफ अटर्नी नाही आहे. हां, म्हणजे ते एक वेगळं पण दस्तावेज. लिव्हिंग विल हा खूप महत्त्वाचा विषय आहे. हळूहळू त्याच्यात अनेक डॉक्टर्स काम करतात आणि अजूनही खूप लोकांना त्याची माहिती नाही आहे. नाही, नक्कीच. म्हणजे मलाही हे पहिल्यांदा ऐकायला मिळते, कारण आपल्याकडे विल हे खूप कॉमन असतं आणि त्याच्यात खूप बोललंही जातं आणि त्याच्यावर खूप ऐकवलंही जातं. रोहित सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत पॉवर ऑफ अटॉर्नी या दस्तावेजाबद्दल गप्पा मारला, त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. कारण हे असे छोटे छोटे दस्तावेज असतात की आपण बोलताना त्यांची नावं सर्रास घेतो, पण ॲक्च्युली त्यांचं काय काम आहे किंवा ते कुठल्या गोष्टींसाठी उपयोगी आहेत, कधी करावेत हे माहीत नसतं. तर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, किंवा तुम्हाला अशा कुठल्या वेगवेगळ्या दस्तावेजाबद्दल माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण त्याच्यावर नक्कीच एखादा वेगळा पॉडकास्ट घेऊन येऊ.